पण मला स्वतःला कायम अविस्मरणीय असं वाटलेलं म्हणजे आनंद वाटलेला असं म्हणजे आशा भोसले. आता तर ते सहज गप्पा भरल्यासारखं बोलणारा एकमेव माणूस आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. 4,500 मुलाखती तरी आता झाल्या असतील. 4,500 4,500 मोर दॅन दॅट. तर राष्ट्रपती स्टेटच्या इथे आले आणि त्यांनी सुधीर गाडगीळ कॅमियात असं म्हणून मला बोलवलं. साधी ओळख करून देताना जीवनाच्या वाटेवर जेव्हा असं जाणवतं, अरे हे कशाला पाहिजे. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी कौस्तुभ दिवाण आणि जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. कसं आहे, सध्या उदंड झाले पॉडकास्ट असं म्हणण्याची परिस्थिती असताना सुद्धा एक आगळा वेगळा प्रयत्न आम्ही जो करतोय त्याला स्मृतिगंध आणि जाई काजळ यांनी भक्कम पाठिंबा दाखवलाय. त्याबद्दल या दोन्ही संस्थांचे खूप मनापासून आभार आहेतच. पण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात, या पॉडकास्ट सिरीजची सुरुवात ज्या व्यक्तिमत्वापासून करतोय त्यांची एक झलक तुम्ही आता बघितली असेलच. आजच्या घडीला म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये जे वयाची 75 पूर्ण करतायतच, पण त्याच सोबत मुलाखतकार म्हणून कारकिर्दीची 50 जे पूर्ण करतायत असे आपले आजचे प्रमुख पाहुणे सुधीरजी गाडगीळ. तुमचं खूप मनापासून आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. थँक्यू, धन्यवाद. मी आता म्हटलं तसं उदंड झाले पॉडकास्ट अशी सध्याची परिस्थिती आहे. वेगळ्या वेगळ्या विषयांवरती वेगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वांना बोलवून खूप छान छान चर्चा चालू असतात. आणि तुमचा तर 50 वर्षांचा अनुभव आहे, तुमचा तर हातखंडाच आहे मुलाखतींचा. तुम्हाला कधी वाटलं स्वतःचं पॉडकास्ट सुरू करावं असं? नाही, कारण मला ह्या टेक्निकल गोष्टीचं अकारण मनामध्ये भय आहे की माझ्याकडनं चुकेलच असंच वाटतं मला. मला माझ्या मुलापासून ते असंख्य मित्रांपर्यंत सगळे मागे लागलेले असतात, हे कर ते कर ते कर, तुझ्या आधीच्या मुलाखती सगळ्या अशा. मी फक्त मुलाखती माझ्या जमवून ठेवल्यात आणि फोटो जमवून ठेवलेत. बरं, 50 वर्षांची कारकीर्द, जवळजवळ 4,500 मुलाखती तरी आता झाल्या असतील. 4,500 मोर दॅन दॅट. म्हणजे प्रत्येक पिढीतल्या 1000 मुलाखती जरी म्हटल्या, हो सहज 4 पिढ्या, 4 पिढ्यांच्या. तर म्हणजे नुसतं गाण्यातलं म्हणलं ना तर हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, ते पुढच्या ह्याच्यातले अभिषेकी बुवा, वसंतराव देशपांडे वगैरे 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 असे खालपर्यंत आत्तापर्यंत. या सगळ्या मुलाखतींमध्ये अगदी अविस्मरणीय अशी झालेली एखादी मुलाखत, एखादी का बाकी जास्तीही असतील? खूप आहेत, पण मला स्वतःला कायम अविस्मरणीय असं वाटलेलं म्हणजे आनंद वाटलेला असं म्हणजे आशा भोसले. आणि त्यातही एका पावसाळ्यामध्ये आम्ही त्यांची मुलाखत घेत असताना अचानक पाऊस सुरू झाला आणि नाना पाटेकर आणि मी, आम्ही दोघांनी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. तर त्यामुळे छत्री काढ बाजूला, असंच बोलूया. आणि पावसात भिजत झालेली ती मुलाखत म्हणून माझ्या डोक्यात ते जास्त अविस्मरणीय आहे. वा वा वा. मुळात काय आहे, गाण्यातला असलेला मुलगा अचानक गेलेला असताना आणि एकुलती एक मुलगी लवकर गेलेली असताना आज तागायत. तुम्ही त्यांना कधी तोंड वाकडं झालेलं पाहिलंय? नाही. कायम हसतमुख असलेल्या आत्ता 91व्या वर्षापर्यंत, म्हणून माझ्या दृष्टीने त्या दैवतच आहेत. वा. ज्यांच्या नावातच आशा आहे आणि मंगेशकरांचा आशीर्वादच त्यांच्या पाठीशी आहे म्हटल्यावर नक्की. त्यांच्याबद्दल आपण तरी काय बोलणार आहे. खरंय. ही जशी सगळ्यात आठवणीत राहिलेली एक पॉझिटिव्ह मुलाखत. ही मुलाखतकार म्हणून तुम्हाला वेगवेगळे अनुभव आलेले असतील. खूप खूप तऱ्हेचे. एखादी धडकी भरवणारी मुलाखत होती? धडकी नाही कोणाची यांनी भरली. त्याचं कारण, धडकी कशाने भरते तर तुम्हाला उत्तरच, प्रश्न सुचतच नाहीये, समोरचा काहीतरी काउंटर तुम्हाला करतोय आणि मग अरे बापरे असा आहे का हा, असं कोणी माझ्याशी धैर्य केलंच नाही. कारण त्यांना असं वाटत होतं की हा आपल्याला पुन्हा काउंटर करेल म्हणून सगळे जपूनच माझ्याशी बोलत होते. पण तरीही भीमसेन जोशी आणि जयंत नारळीकर या दोघांच्या मुलाखती घेताना मी जरा जपून होतो. आणि तिसरा जपून होतो लता मंगेशकरांशी बोलताना, कारण त्यांची मुलाखत ठरली नव्हती. शब्दांच्या पलीकडलेमध्ये टेलिव्हिजनवर मीना खडीकरांची मुलाखत चालली, ती संगीतकार मीना खडीकर म्हणून. आणि त्यात त्या बोलता बोलता म्हणल्या की आत्ता जे हे गाणं आहे ना, याची जी मूळ चीज आहे, ये जवळ ये प्रिय सखया भगवंता, या गाण्याची मूळ चीज ती तुम्हाला खरं तर माझं ऐकवायच्या मनात आहे. अगं दीदी असं म्हणून त्यांनी आतमधनं दीदीनं हाक मारली. मला पत्ताही नाही की आतमध्ये दीदी उभ्या आहेत. आणि त्या बाहेर येऊन माझ्या शेजारी उभ्या राहिल्या. त्या प्रथमच माझ्या शेजारी इतक्या जवळ उभ्या राहत होत्या. त्यावेळेला मी जरा दचकल्यासारखा झालो होतो. कारण
ग्रेट माई आहे, आपण काहीतरी चुकीचं बोलायला नको म्हणून. साक्षात सरस्वती शेजारी येऊन उभी राहिल्यानंतर खरं खरं ही अवस्था होणारच अगदी. खरंच झालं तर. कुठली अशी मुलाखत होती की ज्याची खूप तयारी तुम्हाला करावी लागली? अगदी खरं सांगू का, तयारी प्रत्येकच मुलाखतीची करायला लागते आणि लागली. आणि जे कोणी म्हणत असतील ना, एक थोडं वाचलं थोडं हे केलं की झालं होतं, तसं नाही होत. माझी कायमस्वरूपी तयारी कायमच असते. मी माझ्याकडे जवळजवळ 5,000 पुस्तकं स्वतः विकत घेऊन वाचलेली आहेत. तर ही वाचलेली पुस्तकं याच्यामध्ये चरित्र आत्मचरित्रांचा भरणा जास्त आहे. तर ती पुस्तकं वाचलेली असल्यामुळे कोणाची मुलाखत घ्यायची असली तर त्यांच्या अलीकडचे पलीकडचे सगळ्यांच्या विषयीची माहिती त्या व्यक्ती सकट आधी तयार करून ठेवलेली असल्यामुळे मला नाही अडत कुठे. बरोबर आहे. विशेषतः आता समजा उदाहरण देतो, एक समजा शंतनुराव किर्लोस्करांची मुलाखत घ्यायची आहे तर फक्त मी किर्लोस्करांची तयारी नाही करत, त्यांच्या अलीकडचे पलीकडचे आणि अलीकडचे असे उद्योजक सगळे बघून ठेवतो. म्हणजे त्यातनं मला त्या माणसाच्या उद्योजकपणाचा ग्रेटपणा काय तोही कळतो. एवढी तयारी केल्यावर कसली धडकी. वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही एका वाक्यात उत्तरच देऊन टाकलं की मुलाखतीची तयारी का करावी याचं. साधी लागतेच. गोष्ट. आजही 50 वर्षापूर्वी जेव्हा बोलण्याचे सुद्धा पैसे मिळतात असे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या क्षेत्रात सुरुवात केली त्यावेळेला, ती सुरुवात कशी झाली, तुमचा प्रवास कसा घडला, ह्याबद्दल तुम्ही बाकीच्या मुलाखतींमधून वगैरे बोललेला आहात. मला तुम्हाला विशेष प्रश्न हा विचारायचा आहे की जसं प्रत्येक क्षेत्रात आल्यानंतर आपल्यासमोर एखादा रोल मॉडेल असतो, एखादा आदर्श असतो की त्याचे गुण किंवा त्याच्या चांगल्या सवयी, त्याच्या लकबी यांचा अभ्यास करून आपण त्या क्षेत्रामध्ये प्रवासाला सुरुवात करतो. या क्षेत्रात येत असताना तुमच्यासमोर कोणाचा आदर्श होता? खरं सांगायचं तर मुलाखत घेणारा म्हणून कोणाचाही नव्हता, कारण त्यावेळेला मुलाखती असा पूर्ण वेळेचा कोणाचा व्यवसायच नव्हता. बरोबर आहे. पण मी कॉमर्स कॉलेजला होतो BMCC मध्ये. मागे असे डोंगर, मध्ये बिल्डिंग आणि पुढे मैदान, आणि तिथल्या कट्ट्यावर आम्ही गप्पा मारत बसायचो. तर कॉलेजमधल्या वेगवेगळ्या प्राध्यापकांच्या नकला आणि गप्पा आमच्या चालायच्या. त्यात मला तिथे विचारलं गेलं की तुला आवडतो आवाज कोणाचा आणि बोलणं कोणाचं रे, तू बोलतोस एवढा चांगला म्हणून विचारतोय. तर म्हटलं हफ्ता भर के सबसे लोकप्रिय सोलगीत सुने वाले भाई और बहनों, अमीन सैनी का नमस्कार. ते माझ्या डोक्यात गेलेलं होतं. तर म्हटलं किमान अमीन सैनी इतपत तरी आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि त्याच अमीन सयानींची मुलाखत घेण्याचा योग तुम्हाला आला ना. जीवन आला. आणि तो कसा होता अनुभव? तो अनुभव उत्तम होता. पण ते मला असं वाटलं की ते त्यांचा कार्यक्रम करत असताना जेवढे मस्त मनपूर्वक खेळाडू वृत्तीचे आणि सहजतेने बोलायचे, त्यापेक्षा ते मुलाखत देताना जरा थोडे सांभाळून बोलत होते आणि आपल्याकडनं काही चूक होऊ नये अशी अकारण भीती बाळगत होते. हे मला जरा थोडं खटकत होतं. मी त्यांना मग सांगितलं सरळ, थांबवा म्हटलं मुलाखत. अहो तुम्ही म्हटलं किती मस्त माझ्या डोक्यात आहात, हे कसं लोक एवढं गंभीर होत आहे. एक माझं काय आहे, तो आता स्वभाव बरोबर आहे का चूक आहे आपण ठरवत, नेक्स्ट जनरेशनने ठरवावं. पण मला एखादी गोष्ट खटकली किंवा वाजवीपेक्षा जास्त खुलासेवर करता असं वाटलं, मी लगेच करेक्ट करायला सांगतो त्यांना. वा. पण याच्यामुळे एक होतं, माणसं मोकळी होतात अधिक. तुम्ही म्हणालात तसं त्यांनी मुलाखत देताना थोडेसे ते बिचकून होते किंवा थोडे कंट्रोल्ड तुमच्यासमोर रिॲक्ट होत होते, तसं तुम्ही अजिबात करत नाही आहात. तुम्ही खूप छान मनमोकळेपणानं गप्पा मारताय, याबद्दल खरंच थँक्यू. आणि या गप्पा अशाच आणखीन पुढे रंगवायच्यात आपल्याला. नक्की. हा मनमोकळेपणा, हा स्वभाव गुण मुळात तुमचा, त्यात कुठल्याही परिस्थितीला भेटण्याची एक धाडसी वृत्ती, ती कदाचित तुमच्याकडे पुणेरी वृत्तीतून आलेली असावी. या सगळ्याच्या बरोबर मुलाखत ह्या प्रकारामध्ये प्रश्नांची रचना, त्या मुलाखतीचं एक आराखडा, स्ट्रक्चर बांधणं, कुठल्या प्रश्नावरून कुठे जायचं, हा प्रवास कसा ठरवायचा, ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्ही कोणत्या अंगानं कशा प्रकारे केला? अगदी खरं सांगायचं तर कॉलेजमध्ये असताना नवीन कोणी प्राध्यापक आले, नवीन कोणी हे आले की मला म्हणायचे बोला की त्यांच्याशी. तर असं बोलताना की ते आपल्याला माहिती नसायचे. किंवा त्या कॉलेजच्या काळातच शेवटच्या 2 वर्षामध्ये पुणे हे असं केंद्र आहे की सांस्कृतिकतेपासून राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रातली माणसं समोर यायची, भेटायची. तर ती आमच्या कॉलेजमधल्या एखाद्या समारंभाला कोणी आलं की म्हणायचे गाडगीळ विचारा की त्यांना काहीतरी. इतक्या ऐन वेळेलाच करायची सवय लागल्यामुळे आधीपासूनची तयारी वगैरे असं नव्हतं. पण माणसाशी कधीही बोलायची वेळ आली तर बोलण्याची आपली तयारी पाहिजे, ही मानसिकतेची तयारी पक्की होती माझी. त्यातनं मी लोकांना विचारत जायचो आणि एखादा प्रश्न आपल्याला आधी विचारायला पाहिजे होता असं वाटलं तर हो ते आणखीन हे एक मला विचारायचं होतं असं म्हणून ते विचारून टाकायचं. इतकं त्याला सहज कॅज्युअल रूप दिल्यामुळे मला ताण आला नाही
उत्तरं देणाऱ्याला ताण आलं नाही आणि मजा येत गेली. वा. आता तुमच्याशी गप्पा मारताना कधीही कुठल्याही व्यक्तिमत्वाच्या मुलाखती बघितल्या तरी त्या कायम मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पाच असतात. मुळात तुम्हाला माणसं आवडतात हे खूप ऑब्झर्व केलेलं आहे. मग तुमच्याविषयी गप्पा मारताना तुम्ही इतके कुठले कुठले अनुभव सांगत असता, इतक्या जणांची नावं घेऊन त्यांचे किस्सेही सांगत असता. तर माणसाची आणि माणसाच्या विविध वृत्तींबद्दलची जी तुमची आवड आहे ती कशी निर्माण झाली? अगदी खरं सांगायचं तर मला चेहरा गंभीर करून बसलेलं नाही आवडत आणि माणसांमध्ये जास्तीत जास्त असणं हे मला आवडतं. त्यामुळे मी कॉस्टिंगचा विद्यार्थी असूनही आणि कॉस्टिंग क्षेत्रातल्याला कुठेही चांगली नोकरी मिळत असताना एकत्र कुटुंबात मला इकडे जा तिकडे जा तसं कर असं सांगणारे खूप असताना मी हाच माणसांना अधिकाधिक भेटण्याचा व्यवसाय निवडला. कारण ह्याच्या इतकं हुकमी व्हरायटी माणसं कुठे भेटणार हो. बरोबर आहे. आणि माणसांना भेटलं तर की मजा असते हो. हसता येतं, बोलता येतं, शब्दांचे खेळ करता येतात आणि त्यातनं तुम्हाला स्वतःला एक मजा आनंद मिळत असतो. मी कॉलेजमध्ये असल्यापासून असे खेळ माझ्या मित्रांबरोबर आणि प्राध्यापकांबरोबर आणि कॉलेजमध्ये येणाऱ्या नामवंतांबरोबर करत असल्यामुळे मला त्याची अधिक गोडी वाटत गेली. या एवढ्या सगळ्या माणसांच्या गोतावळ्यामध्ये काही विशेष लक्षात राहिलेली माणसं ज्यांच्या आठवणी तुम्हाला आता सांगायच्या आवडतील अशी खूप येतो. पण तरी मी अगदी रितसर मुलखा वेगळी अशी 2-3 सांगतो. म्हणजे नामवंत नाहीत, साधी सुधी आहेत पण मुलखा वेगळी. ते त्यातले 3 कुलकर्णीच आहेत. हां, एक कुलकर्णी धनंजय म्हणून होता. तो एकदा माझ्या घरी आला आणि माझ्याकडे कोणी यायचं, कारण त्याला मी ज्या पद्धतीने मोकळेपणाने वागायचो बोलायचो त्यामुळे त्यांना एक हे वाटायचं की अरे जाऊया सुधीरकडे आणि ते यायचे. तसा हा आला कुलकर्णी माझ्याकडे आणि माझ्या घरातला बल्ब त्यावेळेला लावत होते माझा भाऊ. त्यांनी तो थांब म्हणले. तो बल्ब काढायच्या ऐवजी त्यांनी तो काढला आणि फोडला आणि कचा कचा खाल्ला. हां, हे मी शूट करून ठेवलंय कारण हे खोटंच वाटेल हो कोणालाही. तो इतका अचरट होता की असं काही उद्योग करायचा. आणि त्या बल्ब खाणाऱ्या माणसांनी नंतर मला एकदा म्हणलं, अजून एक त्याचं येडेपणा म्हणजे मला म्हणलं तुम्ही रोज मुंबईला जाता ना? म्हणलं हो. रोज का मुंबईला जाता? म्हणलं मला मुंबईत सगळं करिअर करायचं आहे आणि मुंबईत राहणं मला परवडत नाही, म्हणून मी पास होल्डरच्या बोगीतमधनं रोज जाण्याचा प्रयत्न करतो. मी येऊ का? म्हणलं ये, पण TCने पकडलं तर तुझं तू बघ. तर तो म्हणलं हां ते बघतो मी. तर तो बसला माझ्या इथे आणि तो म्हणलं ही फास्ट ट्रेन आहे असं म्हणतात, तर सर्वात सुपरफास्ट डेक्कन ट्रेन कुठे असते? म्हटलं कर्जत पास होताना. तो म्हणलं हो का, बर. तर कर्जत पास होत असताना म्हणलं आलं ना आता कर्जत? म्हणलं हो. त्यांनी धाडकन गाडीतनं दिली उडी टाकून खाली. हातपाय मोडले, सगळं गोंधळ झाला. मग आम्ही हे खेचली आणि थांबवलं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे म्हटलं काय त्रास झाला? खूप नाही नाही मस्त मारली की नाही उडी. आता याला तुम्ही काय म्हणणार. दुसरा एक जण होता कुलकर्णीच. तो माझ्याबरोबर एकदा डेक्कन क्वीननीच प्रवास करायला आला आणि तो इतका उंच होता त्या काळात. मला वाटतं 6'3", 6'4" असं काहीतरी का मोर दॅन दॅट. तो गाडीच्या डब्यातनं वाकूनच यायला लागत होतं. तर म्हटलं अरे तुला या नम्रपणाबद्दल अभिनंदन करायला हवं. अर्थ म्हटलं कसला नम्रपणा, दरवेळेला असं वाकायला लागतं म्हणे. तर तो असा आला वेळेला आणि एवढा उंच तो, आणि तो बाहेर पडल्यावर आमच्या बोगीत त्यावेळेला स्टेट बँक ऑफ इंडियाचा पब्लिक रिलेशन्स मॅनेजर, जनसंपर्क अधिकारी SP कूपर बसायचा. तो म्हणलं हा आता जो टिंगटॉंग आला होता तर ह्याला उद्या बँकेत घेऊन येतो का? म्हटलं कशाला? ये तर मी त्याला बँकेत घेऊन गेलो. त्याला तो म्हणला की येत्या 1 तारखेपासून माझ्या बँकेत नोकरीला ये. आणि इतक्या सहजतेने त्याला उंच असल्यामुळे स्टेट बँकेत नोकरी मिळाली. कारण स्टेट बँकेला त्याच दरम्यान बास्केटबॉलसाठी उंच मुलगा हवा होता. अशी भारी. तिसरा होता अप्पा कुलकर्णी म्हणून. हा अप्पा कुलकर्णी हा पुण्यामध्ये वराती खूप निघतात. तर तसं रस्त्यावरनं वराती आणि बँड सकट जायच्या. प्रभात ब्रास बँड हा फार भारी. तर त्याचे सोलापूरकर नावाची गँग होती सगळी, म्हणजे ते मंडळी सगळी सोलापूरकर अँड कंपनी. त्यातले मेन होते ते असे पोटबीट सुटलेले. अच्छा. आणि ते पहिल्या रांगेत असायचे आणि त्यांचे क्लॅरोनेट असा त्या पोटाच्या पुढे ते असे वाजवत असताना तल्लीन होऊन हा अप्पा कुलकर्णी त्यांच्या पुढे जाऊन चिंच खात बसला. त्यामुळे त्यांना
वाजवताना पंचायतच झाली, फा 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 असं सुरू झालं. ते झाल्यावर तो पळाला तिथनं. पण या आप्पा कुलकर्णीचं अजून एक वेगळेपण असं होतं की तो रोज रात्री ओंकारेश्वर स्मशानभूमीवर जायचा आणि ज्यांना कोणाला नातेवाईक नाहीत त्यांचे अंत्यविधी करायला मदत करायचा, अंत्यविधी कसे करावे याला मदत करायचा. अशी मदत करणारा स्मशानातला असल्यामुळे मी त्याच्यावर स्मशानसाथी नावाचा एक लेख पण त्या काळात लिहून टाकला. तर असे एक से एक मंडळी भेटत होती मला. एक गोखले काका म्हणून होते, अर्धी खाकी चड्डी, पांढरा शर्ट, मागे घोडा असलेला पूर्वीचा, केस उभे, कपाळावर कशाला माझ्या दुकानात आलंय असा भाव. आणि दुकान होतं याचं पेपर विपर विकण्याचं. बरं. हां, तर त्यांच्याकडे तो अनेक जण असे यायचे. हे काय करायचे माहिती का, यांचं लक्षात का राहिले, हे रोज पर्वतीला उलटं चढत जायचे. तर मी म्हटलं हे काय, म्हणलं म्हणजे काय, सगळे असे येतात आणि असे येतात, मी असा जातो आणि असा येतो, त्यात काय प्रयत्न करून बघायला काय आहे, मला जमतं. आणि दुसरी गोष्ट, पळत आठवड्यातनं एकदा लोणावळ्याला जायचे. बरं. पळत. आणि या पळण्याच्या याच्या पोटी त्यांना एका ज्येष्ठ माणसाने जर्मनीमध्ये नेलं. तिथे हिटलरची त्यांची गाठ झाली. तरी यांनी हिटलरला द्या टाळी असं म्हणून त्यांनी दाद दिल्यावर टाळी मागितली. त्या हिटलरला यांचं भाषण कळत नव्हतं आणि त्याला त्यांचं कळत होतं, पण कॉन्फिडन्स जबरदस्त. तर तो त्यांनी टाळी देताना हिटलरचा फोटो ठेवला, ते बरं झालं. कारण असं काही आलं की आम्ही पुणेकर लगेच हिटलर, हां आलं लक्षात. त्याला लक्षात आलं की मला खोटं वाटतंय म्हणून त्यांनी लगेच फोटो काढून टाकला. असा एक तो गोखले पण एक मला भेटलेला होता. आणि या सगळ्यांची कडी म्हणजे पुण्याचे 2दा उपमहापौर झालेले, उत्तम वकील असलेले ॲडव्होकेट प्र. जोग. ते आपली गाडी घेऊन गल्लोगल्ली जायचे. आपल्या गाडीच्या टपावर आपल्या दोन्ही मुलांना, जे आत्ता टॉपचे वकील आहेत मुलं, त्यांना उभे करायचे अध्यक्ष म्हणून. कारण यांच्या भाषणाला कोण अध्यक्ष म्हणून येणार हो. आणि मग काय 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 बोलायचे. तर अशी नमुनेदार माणसं जी काही काही होती ना, ती माझ्या लक्षात होती. त्यामुळे त्यांना मी मधनं प्रोजेक्ट करण्याचा, आणि मी काय प्रोजेक्ट करणार हो, त्यांच्या या अशा कर्तृत्वामुळे त्या आपोआपच प्रोजेक्ट होत होते. ही अशी सगळी चित्रविचित्र माणसं आजूबाजूला असताना, हे आता तुम्ही जे सांगितली ती अवलिया वृत्तीची माणसं होती. मुलखा वेगळी. हो, मुलखा वेगळी माणसं हा तुम्ही स्वतः कार्यक्रम सुद्धा केले करत होतो. हो. पण काही विचित्र किंवा वाईट प्रवृत्तीची ही माणसं कधी गाठ पडली? वाईट प्रवृत्तीची अनेक भेटली, पण एकच उदाहरण सांगतो आपल्या वेळेच्या मर्यादेत म्हणून, की पुण्यामधली सर्वात गाजलेली खून मालिका म्हणजे जोशी अभ्यंकर हत्याकांड. बरोबर आहे. या जोशी अभ्यंकर हत्याकांडाचे जे खुनी होते ते मुळात अभिनव कला विद्यालयातले चित्रकार. तर मला खूप उत्सुकता होती की हे चित्रकार असलेले खून कुठे कसे काय करतात. पण त्यांना भेटण्याचे त्यावेळेला शक्यच नव्हतं, इतकं वातावरण पुण्यातलं गंभीर झालेलं होतं. तर त्यांना फाशी डिक्लेअर झाल्यावर फाशीच्या आदल्या दिवशी जक्कल आणि सुतार हे जे दोघं खुनी होते, त्यांनी सांगितलं आम्हाला, त्यांनी विचारलं काय तुमचं काय आहे का शेवटचं. तर म्हणजे आम्हाला गाडगिळांना भेटायचं आहे. आयला मी उडालो मस्त. आणि मी गेलो तुरुंगात ह्याच्यात. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी मला अगदी ह्याच्या जवळ बोलवलं. मी घाबरत होतो खरा ते आतमध्ये असून सुद्धा, पण अगदी जवळ बोलवलं आणि म्हणले काही नाही हो, तुम्ही लय भारी आहात, त्यामुळे तुम्ही माझं एक काम कराल म्हणून मी तुम्हाला जवळ बोलवलं. ही एवढी चिठ्ठी माझ्या प्रेयसीला द्या, प्रेयसीला तुम्ही ओळखता. असं म्हणून त्या जक्कलनी ते एक चिठ्ठी त्याच्या प्रेयसीला देण्याकरता माझ्याकडे दिली. या दोघांशी मात्र मी भरभरून गप्पा मारलेल्या होत्या की तुम्हाला हे का वाटलं, कारण मी तुमचे सगळे घडलेले खून जे झालेले आहेत तिथे मी लगेच नंतर हजर होतो पत्रकार म्हणून. तुम्ही एकही बाईच्या अंगाला हात लावलेला नव्हता, कोणाचे दागदागिने पैसे वगैरे काही घेतलेले नव्हते, खून करून निघून जात होतात. तर एवढं नेमकं काय होतं. ते म्हणले काय नाही हो, मला आम्हाला जास्त कसली हौस होती माहिती का, आपण असे खून करून सुद्धा आपल्याला कोणी पकडू शकत नाही याची आम्हाला मस्ती होती. काय म्हणायचं आता याने. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला वैयक्तिकरित्या शिकवून गेलेल्या अशा काही व्यक्ती, म्हणजे ज्यांच्याकडून काही गोष्टी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला मिळाल्या किंवा तुमच्या स्वभावावरती परिणाम करून गेल्या आहेत ना. सर्वात महत्त्वाचं उदाहरण दिन म्हणजे पंडित भीमसेन जोशी. भीमसेन जोशींच्या मुलाखती तर केल्याच, पण मी त्यांच्या संतवाणीचं निवेदन करायचो
पहिल्याच निवेदनाच्या वेळेला ते म्हणाले, संतवाणी अभंग याचं निवेदन करताना त्याला निवेदन म्हणायचं नाही बरं का, निरूपण म्हणायचं. वा. म्हणलं वा, बरं बरं. तर म्हणे आता हे निरूपण सगळं आहे ते तू करशीलच, तू असं कर. त्यांनी मला काय केलं, निरूपण करायच्या निमित्ताने मी त्यांच्याबरोबर कुठे कुठे जात होतो. ते नेहमी स्वतःची गाडी स्वतः चालवायचे आणि सुपरफास्ट गाडी चालवायचे आणि मला नेहमी बोलवायचे बस. त्याचं कारण मी पत्रकार असल्यामुळे त्यांना काहीतरी नवीन गंमत ऐकायला मिळेल म्हणून. तर मी ते सुपरफास्ट चालवायला लागल्यावर माझ्या चेहऱ्यावर मला वाटतं फरक पडत असेल. ते मला म्हणायचे, काळजी करू नका, आमचा याचाही रियाज उत्तम आहे. हे एक त्यांनी सांगितलं. आणि दुसरं, एकदा म्हणे काय गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला त्यातनं कळेल. कलकत्त्याला एकदा ते मला घेऊन गेले, वेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे. तर कलकत्त्याला वसंतराव देशपांडे पण आमच्याबरोबर होते. कलकत्त्याला हॉटेलात गेल्यावर ते म्हणले, गाडगीळ तुम्हाला अगदी टॅक्सीन हे तेन गाडी ह्याच्यातनंच जायला पाहिजे असं काही नाही ना इथे सिटीमध्ये. म्हटलं नाही, इथे हिरवे टांगे मस्त आहेत, आपण त्याच्यात बसून जाऊ. म्हटलं बर. आम्ही त्या एका हिरव्या टांग्यात बसलो, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी आणि मी पुढे बसलो, कारण हे दोघं मान्यवर मागे बसणार. तर टांगा सुरू झाला तशी या दोघांनी आलापी चालू केली. एका वळणावर टांगा थांबला तसे हे गायचे थांबले. त्याबरोबर तो टांगेवाला मागे वळून म्हणाला, अरे पुरिया धनाश्री तो अच्छा चल रहा था, क्यों ठहरे? कोणालाही दुय्यम समजू नका, मी म्हणतो ते कळलं का, असं त्यांनी मला शिकवलं होतं. ह्या गोष्टी फार पक्क्या लक्षात राहत होतो. ह्या एवढ्या सगळ्या आठवणी देणारं क्षेत्र तुम्ही जेव्हा निवडलं, त्या काळी तुम्ही नेहमी म्हणता की बोलण्याचे पण पैसे मिळतात, असा प्रश्न त्यावेळेला विचारला जायचा. तर एक अगदी वैयक्तिक प्रश्न विचारतो, काही विचारा हो. पहिल्या कमाईतून काय घेतलं होतं? पहिल्या कमाईतनं मी एक मला आवडणाऱ्या दुकानातला आवडणाऱ्या रंगाचा आवडणारा टी शर्ट घेतला, कारण त्या टी शर्ट करता पैसे मागायला मला घरी जरा लाजल्यासारखं वाटायचं. बरं. एक तर नोकरी करत नाही, पैसे आणत नाही अशी त्यांची मनाची समजूत. मी पैसे आणतो पण मीच खर्च करायचो. तर आता आणखीन शर्ट बिर्ट कुठे मागायचे, तर टी शर्ट घेतला तर मस्त, तर घातल्याला छानच वाटलं मला एकदम. आणि दुसरं, खाण्याची पण आवड. त्यामुळे मला आवडणारे, एकदा तरी म्हटलं सर्वात बेस्ट हॉटेल कुठलं आहे, ब्लू डायमंड, त्याला तिथे जाऊन खाऊ. आणि मी एकटा खाऊच शकत नाही, त्यामुळे मित्राला बरोबर घेऊन तिथे गेलो होतो. ते बिल पण भरून टाकलं. असं काय काय करायचं. वा. अजूनही करतो. म्हणजे ते 75 आली म्हणजे काय हे थांबलं असं नाही. बरोबर आहे. या सगळ्या एवढ्या अस्थिर क्षेत्रामध्ये तुमची घोडदौड व्यवस्थित चालू होती. उत्तम. पण तो काळ असा होता की ज्या वेळेला स्टेबिलिटी किंवा स्थैर्य, सेटल होणं ज्याला एक टिपिकल म्हणतात, तसं इतरांच्या दृष्टिकोनातून नसताना सुद्धा तुमच्या कुटुंबियांची साथ कशी मिळाली तुम्हाला? अरे मी बापाची कृपा समजतो की खरंच हे अस्थिर म्हणजे काय. माझ्या घरातल्यांना बहुतेकांनी सांगितलं, हो तो कॉस्टिंगचा विद्यार्थी आहे, त्याला चांगली नोकरी मिळू शकेल, तर कुठेतरी बऱ्यापैकी नोकरी त्याला बघून तिथे राहायला सांगा. हे काय चाललंय बोलणं. त्याला म्हणे आम्ही सगळेजण विचारतो, रोज एक एक जण विचारतो, बोलण्याचे पैसे मिळतात का? तर म्हणतो हा म्हणजे काय, तुम्हाला पगार किती, तुम्हाला किती पैसे मिळतात, त्यापेक्षा मला जास्त मिळतात, असा उद्धटपणा म्हणे तो करतो. म्हणून तुम्हाला सांगतोय. तर असं लोकांनी सांगितल्यानंतर सुद्धा मला कधीही घरातल्यांनी विरोध केला नाही. आणि सर्वात ग्रेट म्हणजे माझी बायको शैला. ती दुर्दैवानं आता नाही, ती 25 वर्षापूर्वीच गेली अचानकपणे. ती विद्यापीठात शिकवायची. तर ती म्हणली, तिने मला पहिलं सांगितलं, तू नोकरी बिक्री करू नको, तो तुझा पिंड नाही, तू आपल्या मस्त अशा मुलाखती घे, भाषणं कर, बोलणं कर, बोलण्याचाच व्यवसाय कर, त्याच्यात तू रमशीलही चांगला आणि पैसेही चांगले मिळतील. सुरुवातीला जरा कमी सांग, कारण एकदम कोणाला कोणी जास्त देत नाही. इतका क्लिअर घरातल्या बायकोनी आणि आई वडिलांनी सांगितल्यावर काय पाहिजे हो आणखी. मुलाखतींच्या निमित्तानं तुम्ही आता कलकत्त्याचा उल्लेख केलात, हो, अमेरिकेचा उल्लेख केलात, एवढ्या ठिकाणी तुम्ही सतत फिरत असताच. हो. तुमचं आवडतं ठिकाण कुठलं? माझं आवडतं ठिकाण पुणे. फिरण्यासाठी? हां, फिरण्यासाठी म्हणाल तर मला लंडन आवडतं. बरं. म्हणजे युरोप आवडतो. आणि अमेरिका खरं पहिल्या वेळेला गेलो त्यावेळेला खूप व्हरायटी वाटली, पण अमेरिकेमध्ये मुळात माणसं इतकी रिझर्व्ड आहेत
की ते आपण समोरून येताना त्यांना जर एखाद्या मराठी माणसाला अमेरिकेत राहणाऱ्या मी गाडगिळे हे लक्षात आलं ना तरी सुद्धा ते आपापसात बोलतील गाडगिळे. बस याच्यापेक्षा ते माझ्याकडे येणार नाहीत. त्यामुळे मी म्हणतो जाऊया ना मरू दे. आणि लंडन बिल्डनकडे गेल्यावर थेट येतात आणि म्हणतात काय म्हणताय, काय नवीन कुठली मुलाखत घेतली. म्हटलं ही तुम्ही येताय ही. वा. त्यामुळे तिकडे फिरायला आवडतं मला. जवळजवळ 4,000-4,500 मुलाखती हो. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या राजकारणी आणि समाजकारणी यांच्या तरी असंख्य मुलाखती साक्षात. जवळजवळ सगळेच. हो. बाळासाहेबांच्या कित्येक मुलाखती तुम्ही घेतल्या. बाळासाहेबांच्या एकूण मी मुलाखती घेतल्या 16. शरद पवारांच्या मुलाखती घेतल्या 18. आहेत. या सगळ्या मोठमोठ्या राजकारण्यांसोबत गप्पा मारत असताना कुठल्या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल? मी एकच लक्षात घेतो की हे सगळे स्वतःवर खुश असलेली माणसं असतात. तेव्हा त्यांच्याशी आपलं वय लक्षात घेता निदान वयाच्या त्यांच्या वयाचा मान राखून उद्धटपणाकडे झुकेल असा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न थेट विचारायचा, हवा तोच विचारायचा, त्यांना न आवडणारही विचारायचा, पण त्याचा टोन आणि शब्दरचना ही थोडी सॉफ्ट ठेवायची. ही काळजी मात्र 100% घ्यायला लागायची आणि घेत होतोही मी. तुमची जनसंपर्काची जी एक शैली आहे, तिचा जो प्रभाव आहे, तो पाहता तुम्हाला कधी राजकारण्यांकडून काही ऑफर आली होती? मला राजकारणात यायची बऱ्याच जणांनी ऑफर केली, अगदी अलीकडपर्यंत केली, पण मला कणमात्र रस नव्हता राजकारणात जाण्याचा अजिबात. कारण ते मुळात इतकं बेभरोशाचं आहे, आत्ता असेल तर उद्या नसेल. ते इतक्या बेभरोशाची गोष्टीत जाण्यापेक्षा त्यात असलेल्यांना कॉर्नर करणं याच्यात मजा जास्त होती. या सगळ्या अनुभवांबद्दल तुम्ही असंख्य पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. माझी एकूण आता 13 पुस्तकं झाली. तर प्रत्येक पुस्तकाबद्दल मुक्काम ते उत्तुंग. पहिलं मुक्काम लिहिलं आणि ते माझा मित्रच माझ्याबरोबर कायम असणारा सकाळचा संपादक होता विजय कोळेकर, त्याच्या आग्रहावरनं लिहिलं. त्याचं कारण मी गावोगावी जात होतो. तर तो म्हणलं या गावोगावी जाण्यावर तू लिहि ना आमच्याकडे कॉलम. तो कॉलम लिहिला आणि त्यात गावोगावची म्हणजे अगदी पुणे ते आंबेजोगाई असे सर्व गावांच्या गावातल्या वैशिष्ट्य, गावातल्या लोकांची गंमत असं सांगत लिहिल्या गेल्यामुळे ते जरा उत्सुकता वाढली लोकांची. मग त्याच्यावर मी मुक्काम लिहिलं. दुसरं तो मला बाकीचे सगळे म्हणले अरे तू नुसत्या गावांवर काय लिहितो, तू माणसाची व्हरायटी पाहिलीस आणि त्याच्याबद्दल तू एकेकाचे किस्से मस्त सांगत असतोस, तर त्याच्यावर लिही. तर मग मला मात्र एक आहे, मला ह्या सगळ्या पुस्तकांची शीर्षकं चटकन सुचत, कदाचित पत्रकारिता माझ्या अंगभूत असेल म्हणून. आणि मी माणसांवरचं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव ठेवलं मुद्रा. तिसरं मग सिनेमातली लोकं होती, त्या सिनेमातल्या लोकांवर पुस्तक लिहायचं ठरवल्यावर त्याचं नाव दिलं झगमगती दुनिया. चौथं एक पुस्तक होतं माझं मुक्काम, मुद्रा, झगमगती दुनिया. असं करत करत शेवटचं पुस्तक मी लिहिलं उत्तुंग, 2 भागामध्ये. ते माझं सर्वात चांगलं पुस्तक आहे, कारण त्याचं प्रोडक्शन पण चांगलं केलं आहे. माझगावकरांनी केलं आहे, माणूसच्या दिलीप माझगावकरांनी ते मुळात राजहंस प्रकाशननी केलं आहे. आणि त्यात मी विजय तेंडुलकर ते प्रकाश आमटे अशी सगळी व्हरायटी आणि तुझे अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती ते लता मंगेशकर यांच्यापर्यंत सगळ्यांवर लिहिलेलं आहे. अरे वा. ते पुस्तक सगळ्यात मस्त झालं एकदम. ही सगळी तुमच्या अनुभवांचं शब्दांकन केलेली पुस्तकं आहेत. म्हणजे ही खरं तर कॅटेगरी वाईज म्हटलं तर नॉन फिक्शन, प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांवरती आहे. बरोबर. पण एक अत्यंत सुंदर फिक्शन कलाकृती तुम्ही घडवून ठेवलेली आहेत, जे म्हणजे तुम्ही एक सदर लिहायचात, अनुबंधा नावाचं सदर होतं ते, आणि त्याच्यात तो आणि ती असं दरवेळी एखाद्या घटनेला धरून, म्हणजे ते वाचल्यानंतर मला दुसऱ्या एका पुस्तकाची आठवण झाली. त्याचं टायटल असं आहे की मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हिनस. ही वृत्ती काय आहे, ही अत्यंत सुंदर शब्दात आणि सुंदर घटनांमधून अत्यंत उभवत्या शैलीतून तुम्ही ती व्यक्त केली. हे कुठून आलं मग? काय खरं सांगू का, मला कोणालाही सांगण्याची आवड असल्यामुळे कथातनं, कथानकातनं, कादंबरीतनं वगैरे अशा ह्याच्यातनं लेखक मंडळी काहीतरी सांगत असतात, व्यक्तिरेखा मांडत असतात. मला त्या व्यक्तिरेखांची ललित लेखन शैली माहीत नसेल, पण मांडण्याची क्षमता मनामध्येच असल्यामुळे ते माझ्याकडनं लिहिलं जात होतं. आणि याच्याबद्दल मला विजय तेंडुलकरांपासून अनेकांनी हे सांगितलं की तू अरे ललित लेखन का नाही करत, मस्तपैकी लिहायला लाग, आणि ह्याच्याकरता म्हणे एक कर, रोज डायरी लिही, म्हणजे मग तुला उत्तम लिहायला जमेल ललित लेखन सुद्धा.
एवढ्या सगळ्या लोकांची भेट तुमची घडलेली आहे, त्यांच्याबद्दलचे तुम्ही किस्से नेहमी सांगत असता आणि त्याचे तपशील म्हणजे त्या व्यक्तीच्या नावापासून स्थळ, काळ, वेळ या सगळ्याचे तपशील एवढं सगळं पिन पॉइंट लक्षात कसं काय राहतं तुमच्या? तुला एक खरं सांगू का, तुम्हाला कोणालाही हे जमू शकेल याची एक बारीकशी खुबी सांगतो. डायरी लिहायची रोज. डायरी लिहिल्यामुळे तुमच्या मनात आलेलं एकदा तुमच्या हातून उतरवलं गेलं ना, तर मग कधी विसरलं जात नाही. तर मी हे सगळं नोंदवत असतो. समोरच्यांना कदाचित ते मी नोंदवत असताना काय लिहितोय हा असं वाटेल, पण माझ्यासाठी ते उपयुक्त ठरतं. माझ्याकडे 55 डायऱ्या आहेत आता. 55 वर्ष लिहिल्या गेलेल्या अशा डायऱ्या माझ्याकडे आहेत. म्हणजे साधारणपणे बघ 69 सालापासूनच्या सगळ्या, आणि ठेवल्यात नीट. तर त्यातनं ती शैली आली असावी. ही डायरी लिहिण्याची सवय आजही आहे? आहे. कितीही रात्री उशीर झाला, 2-2:30 जरी वाजले तरी झोपण्यापूर्वी मी डायरी लिहिल्याशिवाय हे करत नाही, झोपत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे डायरी म्हणजे 7 ते 8 इथे, 8 ते 9 इथे, 9 ते 10 तिथे असं नाही करत. एकूण आजच्या दिवसभरातली सर्वात बेस्ट गोष्ट काय, तर माझी अनपेक्षितपणे मी मुलाखत द्यायला म्हणून गेलो आणि त्या गोखलेंच्या स्टुडिओत जाण्यापूर्वी आधी आमच्या मस्त गप्पा झाल्या. असा जो वेगळा भाग असेल तो मी आधी सांगतो. किंवा आज अरे मला एक जण कंडक्टर भेटला, तो इतका भारी होता ना, त्याचं काहीतरी वर्णन असेल असं मी सगळं डायरीत लिहून ठेवतो. हां. 55 वर्षांचा अख्खा तुमचा आणि या 55 डायऱ्या मी वर ठेवलेल्या आहेत आजही, 3-3दा घर बदलून सुद्धा. मुलाखत घेतल्यानंतर इमिजिएट त्याची प्रोसेस काय करता? मुलाखत घेतल्यानंतर ते एक दिवसभर काहीच करत नाही, विषय सोडूनच देतो सगळा. इतर सगळे माझे जे काही दैनंदिन कार्यक्रम वगैरे असतील त्यात अडकतो. नाहीतर मग आपल्याला त्या मुलाखतीचं अनाठही टेन्शन वाढत जातं. मग मी रात्री कधीतरी लिहायला बसतो, मुलाखत संपूर्ण लिहून काढतो. मुलाखत लिहून झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या संबंधित जे कोणी खास असतील त्यांना सहज गप्पा मारायला म्हणून बोलवतो आणि ती मुलाखत वाचून दाखवतो. ते म्हणले अरे मस्त लिहिलं रे, हां मग ठीक आहे. मग मी ती मुलाखत फायनली छापायला देतो. त्यात थेट ज्याची घेतली त्याला नाही वाचायला देत, कारण तो 50 गोष्टी चुकीच्या घडण्याची शक्यता असते आणि मग त्याने उलट आपल्याला नर्वसपणा येण्याची शक्यता असते, म्हणून नाही करत. पण मुलाखती सगळ्या नोंदवतो, सविस्तर नोंदवतो. आणि मुळात मी तिथे प्रत्येक माझ्या डायरीच्या वरती लिहिलेलं असतं, प्रकाश आमटे, विजय तेंडुलकर, डॉक्टर लागू. म्हणजे आता ह्याच्यातनं हे काढून वाचायचं आणि लिहायचं आहे. कारण बऱ्याचदा माझं लिहून डायरीत होतं, पण त्याचं पुस्तकासाठी लिहिलं गेलेलं नसतं, म्हणून या नोंदी असतात. एवढी दक्षता घेतली ना तरी मस्त होतं. ओके. आणि मुळात माणसांविषयीची आवड असल्यामुळे मला, आपण एक 5-7 जण बसलो आणि जरा गप्पा झाला की मस्त वाटतं. ते जर नसेल आणि प्रत्येकजण आपल्याच विश्वात काहीतरी असेल तर मला त्रास होतो, मी सरळ उठून जातो. एवढ्या दशकांचा तुमचा प्रवास, आज वयाची 75 तुम्ही येते आता लवकरच. पुण्यात तुम्ही सगळी कारकीर्द तुमची, म्हणजे तुमचं राहणं पुण्यामध्ये, मूळ पुणं, पण मेन करिअर घडलं सगळं ते मुंबईमध्ये घडलं. इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही अत्यंत प्रवास केलेला आहे. एवढ्या जगातल्या सर्व देशांमधल्या मराठी मंडळांमध्ये मी कार्यक्रम केलेले आहे. खास करून पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये जे बदल घडत गेलेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बदल घडत म्हणजे काय, हल्ली पुण्यातला उद्धटपणा जरा कमी झालाय आणि समोरच्याला ऐकून घेण्याची क्षमता वाढायला लागली. आणि मुंबईमध्ये काय आहे, मुंबईमध्ये त्यांचं करमणूक झाली ना की त्यांना कोणी काही किती वेळ त्यांचा घेतलेला चालतो, त्यांचा वेळ वाया जात नाही ना, एवढ्या भावना त्यांना करून दिली की झालं. आणि हे मी त्याला पण दुसरं एक कारण आहे, अगदी खरं सांगायचं तर मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातनं या सगळ्या लोकांच्या मनावर माझं नाव आणि आवाज पोचवत होतो. मी अगदी त्या काळात जवळजवळ 5 वर्ष सकाळी 7:05 आकाशवाणीच्या बातम्या द्यायचो. आकाशवाणी पुणे, सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. त्यावेळेला पेपरही उशिरा यायचा, तर त्यावेळेला या बातम्या या पहिल्या असायच्या, त्यामुळे त्यांच्या डोक्यात बसलेलं नाव. संध्याकाळी TV लावला की मी दिसायचो बऱ्याचदा.
तर या सगळ्यातनं त्यांच्या मनावर कुठेतरी रुजत गेल्यामुळे लोकांनी ॲक्सेप्ट केलं असेल. या व्यवसाय व्यतिरिक्त तुम्हाला कलेची आवड आहेच, हं. गाणं तुम्हाला आवडतं. चित्रकला हा सुद्धा एक विशेष गुण तुमच्यामध्ये आहे. आहे ना, मला आवडते चित्रकला. मला फक्त चित्रकला शिकलेली नसल्यामुळे नीट काढता येत नाही. हं. तरीही मी जवळजवळ 1,500 चित्र काढलेली आहेत. व्यक्तिचित्र त्यातले एवढाच भाग. हं. कारण खाली गडबड होण्याची शक्यता असते. चेहरा बरोबर तुमचा असं माझं काय आहे, मला कोणीही भेटलं की मी पहिले त्याच्या डोळ्यात बघतो. हं. डोळ्यात माणूस करेक्ट कळतो की हा मनापासून बोलतोय का उसना म्हणून बोलतोय का खोटं बोलतोय. असं मी रोखूनच बोलतो. कोणाला त्याला बोलकं करायचं असेल तर विशेषतः. तर अशा वेळेला ते चेहरा जो लक्षात असतो ना, आणि दाढी असेल तर फारच तुझ्यासारखी, तर त्याच्या सगळ्या कट सकट मी चेहरे काढतो. तर त्याच्यामध्ये बाळ ठाकरेंची काढलेलं चित्र, हं. एस.एम. जोशींचं काढलेलं चित्र. कारण एस.एम. जोशींच्या इतका मी आज तागायत राजकारणातला सीधा साधा माणूस पाहिला नाही. आणि समाजवादी पक्षाचे असूनही कोणाला शिकवायला जात नव्हते ते. साधा आणि सरळ. आणि तिसरी एक अशीच साधी व्यक्ती, सरळ व्यक्ती, ती म्हणजे माणिक वर्मा. हां, या तिघांची चित्र मी मनापासून काढली कारण ती व्यक्त्या मला आवडायच्या. पण इथपर्यंत हं. याच्या खाली गोंधळ होण्याची शक्यता. तर अशी इथपर्यंत काढलेली 1,000-1,200 वगैरे आहेत चित्र. वा. हां. माणसांची शब्दचित्र रचणं हा तुमचा व्यवसाय आणि रेखाचित्र रचणं हा तुमचा छंद. आवड. ह्याच्यात तुम्हाला समजलेली व्यक्ती ही तुम्ही खूप छान प्रकारे त्याचं रेखांकन तुम्ही करू शकलाय किंवा ती एक्सप्रेस झाली आहे, असं शब्दातून जास्त वाटतं का चित्रातून जास्त वाटतं? अगदी खरं सांगायचं तर चित्रातनं जास्त वाटतं. का ते? मी शब्दातनं करायचा प्रयत्न करतो आणि ते होत नसतील तर त्यांना बरोबर करायला लावतो माझ्या बारीक बारीक पोट प्रश्नातनं. हं. पण खरी चित्रातनं जास्त ते बोलके होतात. कारण ते लपवू शकत नाही ना तुम्ही, आहे तो चेहरा. हो. डोळे कोणी लपवू शकत नाही. क्लोजअप जर असेल ना, तो चित्रातनं जेवढा काढलेला असतो ना, त्यातनं खरं माणूस काय आहे तो कळतो. मजा येते. हे फार मस्त गोष्ट आहे. मी अनेकांना सांगतो ज्यांना किमान 4 रेषा काढता येतात ना, हं. त्यांना सांगतो ही चित्रकला इतपत तरी शिका. मग तुम्हाला स्वतःच्या चित्रकलांचं प्रदर्शन कधी भरवावं असं वाटलं? माझ्या मित्रांनी प्रचंड आग्रह केला की ही जे तुझे 1001 चित्र आहेत अशी, हो. त्याचं आपण प्रदर्शन करू. ते म्हटलं नको, मी कोणी जरा थोडंफार काम केलं आणि त्याचं लगेच गावगावा केला की मी टिंगल करतो. आणि म्हटलं मीच माझ्या 1000 चित्र ती एवढीच मानेपर्यंत त्याचं प्रदर्शन घेतलं भरवायचं. म्हटलं नको. म्हणून मी विरोध केल्यामुळे ते राहिलं नाही तर इव्हाना झालं असतं. ते लवकरच व्हावं अशी आमची इच्छा आहे. करू. बघायला नक्कीच आवडेल आता आम्हाला. या स्टेजला चालेल कारण 75ला आलाय. ठीक आहे, त्याचा हाही एक भाग येऊन जाऊ द्या असं उद्धट पुणेकर सुद्धा म्हणते. याचबरोबर आणखीन काय काय नवीन तुमचे प्रयत्न? प्रयत्न नाही, आता म्हणे गंमत सांगतो. मला माणसं अधिकाधिक जोडायला आवडतात ना, माणसं अधिकाधिक बोलकी करायला आवडतात ना, तर सगळीच माणसं सगळ्याच वेगवेगळ्या गोष्टींनी मी मुद्दाम चला आता बोलकं करे असं म्हणून जात नाहीच. हं. बोलता बोलता कळत जातं, त्याचे गुणावगुण कळतात आणि त्यातनं बोलकं करत जातो. तर त्यातले काही उपभाग आहेत त्याच्यात ते मी शिकत गेलो. उदाहरणार्थ मी सही करायला सांगतो आणि मला सहीवरनं माणूस कळतो. सहीचं शास्त्र मी शिकलो. ग्राफॉलॉजी. हां, त्याच्यातनं माणूस करेक्ट कळतो. गोंधळलेल्या मनस्थितीतला एका पूर्ण कॉन्फिडन्सचा आहे ते सहीच्या खाली त्यांनी मारलेल्या रेषेवरनं कळतं. आणि त्यातनं मग त्याच्याशी कसं बोलायचं हेही मी ठरवतो. अगदी मी लगेच ज्योतिषी भविष्यवेत्ता वगैरे असलं काही नाही. मी माणसाबद्दलचं प्रेम आणि त्यातनं ही एक बाजू कळली म्हणून ती शिकत गेलो आणि कळत गेलं. मग अशी तुम्हाला आवडलेली सही असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कुणाची सही आवडली सगळ्यात जास्त? खरं अगदी सांगू का, बहुतांशी जी माणसं आवडली त्यांच्या सह्या नाही आवडल्या. कारण ते सहीचा विचारच आपल्याकडे खरं तर कोणी करत नाही नीट. मी स्वतः केलाय मात्र माझ्या सहीचा विचार नीट, ती कशी यायला हवी. बहुतेक जण आपलं एक उरकतात म्हणून सही करतात. तुमच्याशी बोलताना कधीही म्हटलं तसं मनमोकळ्या गप्पा होतात. तुमच्या जागी जो दुसरा कोणी मुलाखतकार असेल तर त्याच्यासोबत मला इतक्या गप्पा मारता येणार नाही, मला प्रश्नही सुचणार नाहीत. एक तर असा चेहरा होईल. हां. अकारण का मंडळी असं करतात मला कळत नाही. आणि मुली ज्या मुलाखती घेतात किंवा निवेदन करतात ना, त्या अनाठाई आवाज लावतात. म्हणजे कसं माहिती का, साधी ओळख करून देताना
जीवनाच्या वाटेवर जेव्हा असं जाणवतं, अरे हे कशाला पाहिजे, साधं बोलव ना मस्त, गप्पा मारल्यासारखं तर बरं वाटतं. अशा तरी सहज गप्पा मारल्यासारखं बोलणारा एकमेव माणूस आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. हो, फुलं मस्त. तुम्हाला सांगतो बरं का, असं म्हणून माणसं 2 असोत 2000 असोत, तुम्हाला सांगतो असं म्हणत प्रत्येकाला त्यांच्याकडे लक्ष खेचत गप्पा मारत बोलणारा असा माणूस म्हणून मला ते आवडतात. आणि प्रत्येक वास्तूत गेल्यानंतर त्यांना त्याच्याबद्दलचं उत्तम भान असतं. हे मला एक त्यांची ग्रेट वाटलेली गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता बालगंधर्व आपण सगळ्यांनी बघितलं आहे, पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर. रंगमंदिर. हां, तर आम्ही एकदा तिथे कार्यक्रम करत असताना तिथे बालगंधर्वमध्ये त्यांनी भाषण करताना ते म्हणाले, काय गंमत आहे बघा, इथे बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातली स्त्री आहे झाशीची राणी, आणि आतल्या बाजूला स्त्रीच्या वेशातला पुरुष आहे बालगंधर्व. वा. हां, म्हणजे अर्धनारी नटेश्वराची 2 रूपं ज्या वास्तूमध्ये आहेत तिथे हे रंगमंदिर उभारलं जात आहे. आणि त्याच थिएटरमध्ये एकदा गप्पा मारता मारता बासू भट्टाचार्यान ते असे गप्पा मारत होते, आणि त्यांच्याबद्दल बोलताना विषय चित्रकला होता. तर आयोजक ज्यांनी त्यांना बोलवलं चित्रकलेवर बोलायला या म्हणून, तो शहाणपणाने काय म्हणला माहिती का, की एक नाटकातला एक सिनेमातला या दोघांनी कधी हातात ब्रश सुद्धा धरलेलं असेल, त्याचं वाक्य संपताक्षणी पुलं प्रेक्षकांकडे बघून म्हणाले, रोज धरतो की आणि त्याची सुट्टीच करून टाकली. आणि नंतर म्हणले, आज आता मी चित्र काढूनच कार्यक्रम हे करणार, भाषण करणार नाही, असं म्हणून त्यांनी 2 मिनिटामध्ये महात्मा गांधी काढले. आणि ते म्हणले, मी हेच काढण्याचं कारण असं की माझं चित्र चुकलं तरी महात्मा गांधी असल्यामुळे कोणी नावं ठेवणार नाही. आणि खास गोष्ट सांगतो, हे सगळी नामवंत माणसं जशी माझं वय, ज्ञान, अनुभव सगळ्या अर्थाने मी या सगळ्यांना दुय्यम असताना सुद्धा माझ्याशी प्रेम केलं, तसं त्यातले काही उच्चांक असे की ते आयुष्यात काढलेलं एकुलते एक चित्र पुलंनी मला भेट दिलं आहे. वा. ते मी माझ्या सर्टिफिकेटच्या ऐवजी घरात ते लावलं आहे. क्या बात आहे. कोणाची मुलाखत घ्यायची राहून गेली असं वाटतं, किंवा कोणाची मुलाखत घ्यायचीच आहे, घ्यावीशी वाटतीये असं एखादं व्यक्तिमत्व? मी काय, सर्व पंतप्रधान, सर्व राष्ट्रपती, म्हणजे अगदी अब्दुल कलामांसकट, त्यांची गंमत सांगतो मी अब्दुल कलामांची, पण त्यांच्या सकट सर्व नामवंत राजकीय नेते, कलावंत, लेखक अशा सगळ्यांच्या मुलाखती घेतल्यात. पण एक राजकीय नेता त्याची मुलाखत राहून गेली आहे. घ्यायचेच असं नाही, पण राहून गेले एवढं नक्की, ते म्हणजे नरेंद्र मोदी. बरं. हां, ते म्हणजे काय, बोलतीलच का नाही असं मला खात्री नसल्यामुळे मी स्वतःहून मी घेऊ का असं म्हणून विचारलं जात नाही. अब्दुल कलामांचा एक कार्यक्रम होता राष्ट्रपती असताना, आणि साधारणपणे राष्ट्रपती दर्जाच्या त्या क्षमतेच्या, अनुभवाच्या, श्रेष्ठतेच्या माणसांच्या कार्यक्रमाला सूत्रसंचालक, निवेदक म्हणून मला बोलवलं जायचं त्या काळात, कारण निवेदक म्हणूनच माझी करिअर जरा फोकस होती. पण कसं होतं की राष्ट्रपती असल्यामुळे राष्ट्रपती इथे बोलायला उभे आहेत आणि निवेदक तिथे बोलायला उभा, अशी स्थिती होती. मी तसा उभा होतो. तर राष्ट्रपती स्टेजच्या इथे आले आणि त्यांनी सुधीर गाडगीळ कॅमियात असं म्हणून मला बोलवलं. मी तिथनं स्टेजवरनं चालत त्यांच्यापर्यंत जायचं तर मध्ये बसलेल्या माणसांचं सांगितलं, आम्हाला नाव विचारून घेतलं होतं त्यांनी. हां, आणि मग त्यांच्या शेजारी गेल्यावर ते म्हणले, इथे माझ्या शेजारी उभे राहा, सगळं इंग्रजीमध्ये, आणि एक गोष्ट करा, ती अपंग सहाय्यकारी संस्थेच्या तर्फे तिथल्या बंद मुलांसाठी मुलाखत होती. बरं. आपलं भाषण होतं त्यांचं. तर ते म्हणले, त्याला माझं इंग्रजी कळेल का नाही मला माहीत नाही, आणि मला इंग्रजीशिवाय स्वतःला आत्मविश्वास कमी वाटतो, तर तुम्ही असं करा, इथे शेजारी थांबून माझ्या भाषणाची संपूर्ण अनुवाद, माझं भाषण संपताक्षणी इथे करा. हां, म्हणजे हे अगदी आव्हानच होतं. तर त्यांच्या बोलता बोलता एक ते वाक्य असं म्हणाले, चिल्ड्रन्स ऑफ अ गॉड. तर मी पटकन मुलं म्हणायच्याऐवजी मी असं म्हटलं, ईश्वराची लेकरं. आणि ईश्वराची लेकरं म्हटल्यावर त्या पोरांनी टाळ्या वाजवल्या, आणि त्या पोरांनी टाळ्या वाजवल्यामुळे हा फार भारी आपला अनुवाद करतोय असं राष्ट्रपतींना वाटलं. आणि म्हणून ते मला काय करावं, त्यांनी मुलाखत संपल्यानंतर सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून माझा हात हातात घेतला आणि स्टेजवरनं खाली उतरले. खाली 2 खुर्च्या मांडायला सांगितल्या, शेजारच्या खुर्चीत मला बसवलं आणि मला म्हणले, काही विचारा आता. त्यांना वेळ नव्हता तरीही, आणि म्हणले मी उत्तरं देतो. तर मी म्हटलं,
तुम्हाला म्हटलं अनेकविध आम्हाला जिथे जाता नाही अशा ठिकाणी तुम्ही गेलात, तर तुम्हाला अशा विशेष गोष्टींकडे जात असताना काय वाटलं हो? काय नाही हो म्हणे, राष्ट्रवादीचा प्रोटोकॉल म्हणून जाता येतं, त्यात कौतुक कसलं आलं म्हणे. केलं म्हणे मी त्यांच्या याच्यामध्ये. आणि म्हटलं मी विचारताना काही चुकत नाही ना, मला खरं म्हणायचं होतं माझं इंग्रजी चुकत नाही आहे ना. पण तो माणूस फारच ग्रेट होता. त्यांनी मस्त उत्तरं दिली सगळ्या. सुखोईमध्ये बसल्यावर काय वाटतं असं मी त्याला विचारलं. हो हो. ते म्हणले छान, मजा येते. अशाच दिलखुलासपणे समजा जर नरेंद्र मोदी मुलाखत देण्यासाठी समोर बसले तर त्यांना आवर्जून कोणता प्रश्न विचारायला? तुमचं भाषण सुरू असताना खळखळून मनापासून हसलाच असा एखादा क्षण आहे का? वा. आणि जॅकेट न घालताच महत्वाच्या समारंभाला कधी गेलायत का? बरं, हे मी विचारीन त्याला. वा. हा, लोकांना आवडेल. हा, नक्कीच. हे लोकांच्या मनात असेल तेच आपण प्रतिनिधी असतो, हो, तेच विचारायचं. अगदी बरोबर आहे. ती संधी किंवा तो योग लवकरात लवकर जुळून येऊ देत, हीच आमची सगळ्यांची देवाकडे प्रार्थना असेल. आणि तुमच्याकडून, तुमच्या माध्यमातून आणखीन असंख्य लोकांना भेटत राहण्याचा योग आम्हाला सतत येत राहू देत, ही आम्ही सगळ्यांच्या वतीनं तुमच्यासाठी पण प्रार्थना करतो, आमच्यासाठीही प्रार्थना करतो. आणि आभाळाची माणसं या आपल्या विशेष कार्यक्रमात आज तुम्ही स्वतः वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. तुमची बायको होती ना, मला वाटतं फोनवर, ती ज्या अत्यंत काय म्हणतात विनयाने माझ्याशी बोलत होती, आणि माझा जरा टोन येतो ते हे काय ते काय असं मी प्रश्न काढत होतो, तरी ती विनयाने ज्या बोलत होती ना, त्यामुळे मी खरं आलो. वा, क्या बात आहे. आणि आमच्या सगळ्यांतर्फे तुमच्यासाठी ही एक छान विशेष भेट आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का, जसं मी तुझ्या बायकोचं दाद दिली तसं जाई काजळ आणि स्मृतिगंध याच्यातर्फे ही आभाळाची माणसं सादर होत असताना मला नमनालाच तुम्ही बोलवलं. आणि हे करताना गोखल्यांसारख्या माणसाने, आता गोखले काय ते गाडगिळाला पक्क कळतं असं असं तुम्ही, त्यांनी ज्या मनापासून संपूर्ण सहकार्य केलं आणि हा जो खटाटोप सगळा आरंभला आहे त्याबद्दल त्यांचंही मनापासून त्यांना माझी दाद. ऑफकोर्स त्यांचा पाठिंबा आहे, म्हणूनच हा इतका सुंदर कार्यक्रम आम्ही करू शकतोय. आज एका मुलाखतकाराची मुलाखत घेण्याचा योग जुळून आला आहे, तो फक्त जाई काजळ आणि स्मृतिगंध या आमच्या परिवारामुळेच. वा. तर आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? नाही, मला मुळात काय माहिती का, चला आता मुलाखत घेऊया असं म्हणून तू भेटला नाहीस, बोलला नाहीस, आणि गप्पा मारल्यासारखा मारल्यास गप्पा म्हणून बरं वाटलं. थँक्यू सो मच. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल यांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात.